Hello, good morning everyone. Today we are presenting a seminar on pill camera. See students, a pill camera is also called as capsule endoscopy. It is a image of pill camera. Means it is a one type of medicine. It is used for diagnosis. Let's see. These are the contents we are discussing. See, imagine a vitamin pill size camera that could travel through your body taking pictures, helping diagnostics problems which doctor previously would found through the surgery. Means कोणतीही सर्जरी करण्यापूर्वी डॉक्टर जे असतात ते आपल्याला विटॅमिन साईजची एक गोळी देतात आणि त्या गोळीमध्ये हा कॅमेरा सेट केलेला असतो. ही न्यू टेक्नॉलॉजी आता उदयास आलेली आहे, लॉन्च झालेली आहे. त्यामुळे डॉक्टरांना सर्जरी करण्यापूर्वी पेशंटच्या आतमधील सगळं म्हणजे काय त्याला बिमारी आहे हे निदान करण्यास मदत होते. नेक्स्ट सी अ पिल कॅमेरा और कॅप्सूल एंडोस्कॉपी. म्हणजे पिल कॅमेऱ्याला कॅप्सूल एंडोस्कॉपी असं म्हणतात. It is a small soluble device used to examine the digestive tract. It is capture high resolution image of the esophagus, stomach, small intestine. Sometimes it is colon. The capsule contains a tiny camera, light source, battery and wireless transmitter. ही जी कॅप्सूल असते ही सॉलेबल तर असते, म्हणजे आपण ही घेऊ शकतो. ही टॅबलेट आपण म्हणजे कुठल्याच विना साईड इफेक्ट्सची आपण घेऊ शकतो. आणि यामध्ये एक स्मॉल कॅमेरा सेट केलेला असतो मुलांनो. यामध्ये लाईट सोर्स असतो, बॅटरी असते, वायरलेस ट्रान्समीटर असते. सपोज आपल्याला स्टमकची एखादी बिमारी आहे, त्याचं निदान लागत नाही आहे, ॲक्च्युली काय झालं आहे, तर ही कॅप्सूल आपल्याला डॉक्टर देतात आणि ती कॅप्सूल घेतल्यानंतर सगळं ते ॲनालिसिस म्हणते, सगळं ते हे केल्या जाते. ॲनालिसिसच म्हणता येईल. सगळं काय बिमारी आहे, कुठे अडचण आहे, हे सर्व जे डॉक्टर्सला आहे ते स्क्रीनवर दिसते. त्याचे रिझल्ट्स मिळतात आणि जे की पेशंटची सर्जरी करण्यासाठी आणि त्याच्यावर राईट रिझल्ट देण्यासाठी उपयुक्त ठरतं. इट इज मेनली यूज टू डिटेक्ट द कंडिशन लाईक गॅस्ट्रो इंटर्नल ब्लिडिंग. बघा काही जणांना काय होते की पाईल्स सारखे आजार होतात, गॅस्ट्रो इंटर्नल ब्लिडिंग, त्यांना ब्लिडिंग जातं मीन्स याच्यामध्ये टॉयलेट वगैरेमध्ये. तर मग अशा ज्या बिमाऱ्या असतात, ज्या कधी काहींना डायरियास होतो, तर मग अशा ज्या बिमाऱ्या असतात याच्यावर योग्य निदान लागण्यासाठी हा जो कॅमेरा आहे तो मीन्स कॅमेरा नाही म्हणता येईल याला म्हणता येईल इट इज अ वन टाईप ऑफ मेडिसिन जी की आपल्याला डायग्नोसिससाठी मदत करते, म्हणजे जी की सॉलेबल आहे. आता हे कशावर उपयुक्त होते? क्रोन्स डिसीजसाठी. क्रोन्स डिसीज म्हणजे किरकोळ आजार जे होतात त्याच्यासाठी पण यूज होते. क्रोनिक डिसीज, स्टमक रिलेटेड डिसीज अँड ट्युमर्स, अल्सर्ससाठी यूज होते. त्याचे बरेच प्रकार आहेत त्या रोगामध्ये. नेक्स्ट इट इज See, thus patient swallow the capsule, which travels naturally digestive system, transmitting images and a recorder. See recorder की तरह रेकॉर्डर की तरह काय होते, डायजेस्टिव्ह सिस्टीममधून ते फोटो क्लिकअप करत जाते की तुमच्या म्हणजे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा कुठे अडचण येत आहे हे ते फाइंड आउट करते. आणि हे डायजेस्टेबल असते म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमला. इट इज द प्रोसिजर पेनलेस, नॉन सिवलेस अँड इट इज नॉट रिक्वायर्ड ॲनेस्थेसिया. ॲनेस्थेसिया द्यायची गरज पडत नाही. द कॅप्सूल इज एक्स्ट्रॅक्टेड नॅचरली 24 to 48 hours विदाउट मेडिकल इन्व्हर्टेशन. मीन्स 24 ते 48 तासापर्यंत काय होते, जी कॅप्सूल आहे ती नॅचरली
तुम्ही हे करू शकता, इन्व्हर्टेशन, म्हणजे काही त्याचा प्रॉब्लेम येत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. पील कॅमेरा आर अल्टरनेटिव्ह टू ट्रॅडिशनल एंडोस्कोपी अँड कॉलनी आर सर्टन केसेस. ॲडव्हान्स ए आय आलेला आहे. ए आयनी पण त्यामध्ये भर टाकलेली आहे डायग्नोसिस अक्युरेसीमध्ये. दे हेल्प डॉक्टर डायग्नोसिस माइट कन्व्हेन्शनल इमॅजिनिंग टेक्निक्स. ओके, थँक्यू.